अभ्यासात मार्क कसे आहेत तुझे? चांगले चांगले ना. चल अभ्यास कर बाई. चल पटापटा चल जरा. अरे मामा. अरे काय तायडे काय करत होता भाऊ? काय ग पूजा बरं आहे का? हो काय करत होता? काय ना जरा बाहेर चाललो होतो. हा का? का आज सकाळ सकाळी येणं केलं? अरे कसं आहे आता हिचं लग्न करायचंय तर पाहुणे रावळे विचारत होते तिथले जवळचे माझ्या सासरचे. आता लग्न तर करायचंय पण पैसा अडका नाही जवळ. मग म्हणलं तुझ्या संग बोलावा. काय पूजा करायचं काय लग्न? बर 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 काय स्थळ वेळ बघितलंय का? नाही तुला सोडून कसं बघन. हा. आणि जर समजा एखादं आलं लोक शेजारचे पाजारचे येतात ते स्थळ घेऊन. हा. पण समजा जमलं मला थोडी पैशा पाण्याची मदत करायला लागणार ना मग. अगं तायडे तुला नाही मदत करायची तर कोणाला करायची? हा मग करू करू. पण कसं आहे भाऊ माझी गरिबी आहे तुला तर माहित आहे. मी 4 लोकांचं जेवण नाही करू शकत तर कुठून आणू रे पैसे. नवरा मेल्यापासून कामाला जाऊन कष्ट करून खाते रे कसं तरी मी. आणि इकडे जर आई बापा असते तर त्यांना म्हणले असते मी पैशाचं. भाऊ तू जर मदत केली तर लय बरं होईल रे. करतो काहीतरी तायडे नको काळजी करू. काय काहीतरी करतो. हा काय चाललंय? काय नाही पूजाचं काय पाहिजे होतं यांना? कशी बरी आहे का? बरी तुम्ही कशा बरी. आल्या परत दारात? आता तुमच्याकडे नाही राहणार तुम्ही कुठे जाईन का? पण तुम्ही तुमच्या पोरीसाठी काहीतरी करून ठेवायचं ना. करते ना ग बाळा. आता काय करतात? आता तर लगेच तुमचं पैशाचं बोलणं मी तेच ऐकत होते काय चाललंय ते लगेच आल्या पैसे मागायला. अगं बाळा तिचं लग्न जमवायचंय आता म्हणून मग आता तुम्हाला सांगायला आले मी की जर जमलं एखादं चांगलं. आम्हाला लग्न जमलेलं सांगायला आले का जमवा तुम्ही करा तुम्ही हे सांगायला आले? उसने द्या आम्ही थोडे थोडे करून कष्ट तुम्ही करू. कशाच्या जेवर देणार आहे? तुम्ही एका जेवणाला मोहताज आहेत. अगं मला रुपया भेटला ना आठाने आठाने करून तुमचे दिन आठानेच पोटाला खाईन बाई. तुमच्या बहिणीचं काय म्यायचं? काही झालं का आल्याच दारात, काही झालं का आल्याच दारात. अगं पण ते अजून दारात नीट उभा राहिली नाही तर वरच बडबड सुरू केली. मग बडबड नाही करायचं तर काय म्हणजे आहे लगेच का नाही बोलायची? हा? अगं बहीण आली माझी दारात बाची आली चहा पाण्याच्या इतराच्या का बडबडच सुरुवात केली. त्यांनी इथंच पैशाची सुरुवात केली आम्हाला पैसे द्या. अगं मग आपण काय यांच्यासाठी कमवून ठेवलेत का? त्यांना नाही कमवता आले का इतके दिवस? अगं पण आपलं कर्तव्य आहे का नाही? हा? आपलं काय कर्तव्य आहे? मामीचं काय कर्तव्य? आणि आपल्या काय पाहिजे? स्वतःच्या लेकरासाठी नाही का कर्तव्य? अगं असं काय बोलती? बहीण आहे माझी ती. आणि तुझ्या बहिणीला अशीच बोलली असतीस का? लय बी गरिबीची चेष्टा करू नये. देव पाहून घेईन. या घरामध्ये ना मी बायको झालोय तू नवरा झालायस. नको थोबाड बघू. चहा ठेव जरा चहा पिऊन जाईन ती. चहाला साखर संपलेली आहे चहा बी काही मिळणार नाही. आणि यांचं काय आहे? कधी पैसे लागले का चालले बोंबले जस काय यांच्या बापानीच लय कमवून ठेवलेलं आहे इथं. आणि परत पैसे मागायला माझ्या घरी यायचं नाही. हा आणि जर लय पुळका असेल ना तर 2 जण बाहेर जाऊन बोला. इथं माझ्या दारात अजिबात तमाशा करायचा नाही तुम्ही दोघांनी पण. आणि एकटंय ना लवकर जा इथून दारातून इथं पाहून येणार आहे दुसरे. काय बाई आज सकाळ सकाळी दलिद्री लोकांची तोंड पाहिलेत. आणि आज तर दिवस बी चांगला जाणार नाही यांच्या सकाळच्या किटकिटीने. जा बाई जा इथून जा निघून. अगं तायडे काय हो मागा तुम्ही? जातो भाऊ आम्ही. तुम्ही कुठं अजिबात जायचं नाही. इथं माझे आई वडील आणि भाऊ येणार आहे. वा म्हणजे आपलं ते गोडन दुसऱ्याचं दोहाड. हा आई बाप यायचे तर कसा पुळका लागलाय आणि माझ्यांना काढ घराच्या बाहेर. मग तुमच्याला काढ घराच्या बाहेर नाही तर येऊ द्या त्यांना. जा तुम्ही मी पण जाते घर सोडून. मग नाही जा ना तू बी. तुला काय माणूस की राहिलीच नाही. अगं बहीण आलती ना लय दिवसात काय 4 गोष्टी बोलली चहा पाजला असतं तर काय मेली असते वय. माझं नातेवाईक काय भीक मागायला नाही येत. भीक भेटायला मागाडीच येतं. आहेत ना. काय गरज आहे त्यांनी सारखी माझ्या दारात काय यायची? सारखं यायचं हा? म्हणजे त्यांनी भेटायला यायचं नाही का मला? काय भेटायचं काय? तू तुमची काय बहीण वनात कशी येऊन टाकली इथं काय? गुलू गुलू करत होती. अगं तुला काय वनात टाकली का काय त्यांनी सारखेच भेटा यायला? हा येते त्यांचा हायजो म्हणून भेटायला. हा. प्रॉपर्टी पाहायला येते ते इकडे. प्रॉपर्टी ना इकडे लोबडा येतात जावायला. हा लुबडायला काय तुम्ही संपत्ती कमवलेली मी त्यांनाच आता वाटत मला बसले. माहिती हो डोळ्याच्या आड काय काय देते त्यांना घरातलं. हा? तुमच्या बहिणीला हे असं केलं म्हणून तुम्ही अजिबात माझ्या माहेरच्यांना आणि हे बोलायचं बघ नाही. माझ्या पाहुण्यांबद्दल बोला नाही तर भेताडन थोबाड्या करीन तुझं. मला काय सांगायचं नाही हा. अजिबात. तुम्ही पण निघायचं मग तुमच्या बहिणी माग अजिबात घरात राहायचं नाही. तू बी राहायचं नाही चल निघून जा घरातनं. चला निघा. तुला घर एक कोणाच्या माणूस तुला नावावर आहे? च- काय लावलं मोकर शेजारी एवढं कालवा ऐकायला तर काय भानगड काय आलं? काय ना बहीण आलती दारात. बर भाचीचं लग्न करायचंय. बर ती गरीबच ती नवरा मेला. आता मग ना आपण आपल्याकडे आहे 4 पैसे मदत करणं आपलं काम आहे का नाही? बर. हा? इथं थोबाड राहतंय गाव. गाव महागारी गेली हो, काय पाणी थोबाड सुद्धा राहतं का? पेली नाही. माघारी गेली म्हणजे अहो एक शब्द बोलून दिला नाही लाव. ते कसं आहे तू चुकी आहे ना. ते नाही मालूम म्हणतो एकदा शिवळात बैल घातला ना असा नीट नांगरात तासात चलतो. माझं चुकलं ह्याच्या बरं लग्न केलं.
आता काय होणार आहे? आता काय, आता झालं गेलं, काय करणार आहे? त्या टायमाला अक्कल आली नाही आणि असली आडमुठ बायको करून घेतली, आता काय करणार आहे? आता म्हणजे काय? एवढं सगळं करून मी आडमुठे का? तुम्ही लोकाला घराने करून राहिले का? अगं काय गारानं करून लागले? जे आहे ती सत्य परिस्थिती मांडतोय ना. तुम्ही तर असं मला जाऊ केलं नसतं, याच्या जवळ त्याच्या जवळ घराने करायला लागला. अहो ना तिच्या घरचे आले ना, कुठं ठेवून कुठं नाही करते. तुम्हा- बहिणीला साधा ज्याच्याने एक कप चहा झाला नाही ज्याच्याने. तुम्हाला मी अजूनच सांगते, माझ्या माहेरच्या काही बोलू नका. अरे ती वेळेत करायला पाहिजे होतं भावा. तवाचा माय बायको आणि दांडा काढा असताना मला काय करायचं म्हणा, परत मायवच व्हायचं कार्यक्रम. नाही नाही, तू नाना म्हणत होता तेच बरोबर आहे. तेव्हाच दापात ठेवले असते ना, आज ही येळ आली नसती. आज कसं झालंय माहिती का? हा तू झालाय बायको हा, आणि ती झाली नवरा. तू म्हणतोय ते 100% तुम्ही बरे आले खरं आहे. आमची इथं भांडणं लावायला आणि पाणी घालायला. हा काय खोटं बोलले ते? काय तीच खोटं बोलले? परिस्थिती म्हणजे चालली तुम्हाला आहे. एवढंच काम आहे का? तुमचं घरचं सोडून द्यायचं आणि लोकांच्या घरात भांडणं लावायचे? पण मग आमच्या घरी शेजारी काय तुम्ही एवढी मोठी भाडभाड भाडभाड रोज तुम्हाला कोणी सांगितलं आमच्या भांडणं बघायचे आणि लगेच तिकडे तेल वतायला यायचं? मग तुम्ही एवढी भाडभाड का आमच्या घरी? आम्ही काही करू आमच्या घरात, तुम्हाला कोणी हे सांगितलं ए होतं बाई, इकडं? तुझं थोबाड बंद ठेव ना आता, तरी सारे लोक बघायला काय लागले. बघायला लागलं? हा? त्यांचा काय संबंध आहे? आपल्या दोघात येऊन बोलायचं, मग आपल्या काय- दोघांचे भांडणं पण चालले. काय चुकीचं बोललं? 4 गोष्टी सांगायला आले तर जरा काही ऐकायचं गरज बंद नाही ठेवत जा ना. सांगायची. हा? सारखं त्यांच्या बाड घरात बाड काय बाड चाललंय बाड मला माहिती ना, तुम्हाला माहिती आहे का? नाना खापरात तोंड असतं ना, फुटून गेलं असतं कवाच. हा, तुम्ही लय शहाणे. काय करावं ह्या बायकोचं तर काय कळानाच आहे. आता बदलाय तरी येते का ह्या वयात? हा, हा, नाही नाही तर बदला कवाच ना. हिला डच्चू दिला असता. बदला दुसरी करा, तुमच्या थाय का ताकद? तुम्हाला रिंगा कोणी? पहा तुमचा अवतार कसा झालाय. अवतार कसा झालाय? बायको करायला चालले, ना, ना. तोंड बघा. ए गब्बस बाई, तुझ्या पाया पडतो, गब्बस. ती येत्यान कोण, मामा मामी, बघ त्यांचं बघ, चहा तुम्ही पाणी कुठं ठेव. जायचं नाही, इथंच थांबायचं. हा, मी नाही जात कुठं. हा, हिला- मांजराच्या वर तुही गंमत झाली आहे. हा, काय नाना राव, बेकारी झाली राव ही. हा? बायको जर चांगली मिळली ना तर परपंच चालतो, नाही तर काय करणार? काही म्हणा, परपंचाची दोन्ही चाक चांगली असली ना तरच परपंच आहे. हे पण तुझ्या बायकोच लय लय दाबात घेते अहो, राव. दाबात म्हणजे काय राव, ते घेण्यान देण्याचं. त्या दिवशी बांधावरून माझ्या संग इतकी भांडली, पण तुला मी म्हणलं नाही. मी म्हणलं पुढे हाताने शिन घालता भाई बाय येडी, एक तर 4 चौकात गचुंड धरायला मिळायची नाही. नानीला सोडायचं आणि दांडका घेऊन अरे चांगली काय असं आहे, सडकायची. ती नानीला हानी, तुला माहित नाही का? 1.5 क्विंटल नानी पुढे पावशेर येडा मरण ना. अजून 4-2 बाया ना, एकदा सडकायला मी काय बोलणार नाही, काय नाही, लय तू झालंय. बोलणार नाही तो मार खायची पडे, तू जाऊ बोलशील तो बोलशील येडा आहे काय? इथं तोच काय चालणार, तर आमचं काय ढेकळ काहीतरी डोकं लाव बाबा, पण हिला कटे लय वैताग आलाय. मी तुझी बायको कसं काय करू? अरे काय तरी कर ना, अरे मी डोकं काय लावायला. करू? तिला काय आता देवला सगळं जाऊन चटकी बिटकी करून घे. एखादा देवऋषी बघ. आलो आलो आलो, बघ तिथं तोंड राहायचं नाही. जा बाबा, आलो. जा, सासरा येणार आहे. सासरी येणार आहे, डोक्याला वैताग. आता 10-5 हजाराला तोटच आहे बाबा. 10-5 अरे दर्याला येतंय, कपडे घेते, काय घेते, खिशात पैसा राही नाही म्हण. मागच्या वेळेस आलं 10,000चा बंडल गायब झाला. मग चोरून नेला काय? चोरून म्हणजे हेनेच खर्च केला असं ना, तुझी सासू- बोलायची तुझी चोरी आली. सासू एक नंबरची चोरटी हो. चोरटी चोरटी आओ. बांधायला आली का? हा, त्याशी आमची टरबूज 3 चोरून नेली. मी म्हणलं जाऊ दे त्याच्या. हिला तरी म्हणलं आता काय, ही बायको बी तसलीच आणि ते बी तसली. बरं, तू उपस करू सासरा येईल तो सासू सासरा. आरती तर पनवतीच माझ्या आओ, मागं लागली. घरी येता का? ए, आलो आलो, ना ना, जा बाबा, चल चल. काय त्या नाना, काय तुमचं तरान, काय नाही. नुसते भांडणं लावायला येतात घरी आणि तुम्हाला तर नुसतं लोकच ऐकायला लागत. ए, अगं चल की बाया घरात आता. ए ना ना, जा आलो मी. नुसते तेल घालायला येते तिकडं. चल बाया, चल, नको काल बापू. काय आहे इकडं? लोकांच्या अगं, घरी चल. येऊन नुसते भांडणं चला ना. लावतात. काय त्याच्या आईला ह्या जन्मी भेटली, पुढल्या जन्मी भेटू नको. हा, तुम्ही लोकांच्या बयावाने गप्पा मारीत बसा. कुठं तुम्ही कुठे नाही, भावाकडे गेलो होतो. काय येऊन हा पहा ना. ओळखलं गेला तुझी नातेवाईक आहेत. हो आहे ना. अहो, ऐका ना, ताईची नणंद दिसती. काय बरोबर कुठे गेले तेवढे उन्हाची? तिकडेच गेलो होतो, भावाकडेच गेले होते. का बर? हे थोडं पोरीचं जमवाजमीचं चाललंय, सळ्या यायला लागलेत. आम्ही तर आता कसं आहे, मी मोलमजुरी करून खाते आणि काय म्हणलं थोडेफार उसने पैसे पास. पाण्यासाठी हा, उसने पास. आता लेकरू लागणार हा, लागणार, हा, लागले पहा असते. ना. हा, कसले काय म्हणला तू? भाऊ काय नाही म्हणला, पण मग मी बी अगोदर ओळखलं नाही बरं का. आता तुझ्या त्या मालकाच्या याच्या विधीच्या टायमाला त्याच्यावर परत कसं हा. तू तरी ओळखायचं जर पुढं थोडी. अहो, आता तुम्ही बोलता म्हणलं मी कशाला मध्ये बोलू. आणि ही काय अवस्था हो तुमची, एवढ्या उन्हात तानाची. या सांगा बरं, लेकराला घेऊन फिरता. हा? पुढे जाईल मामाकडे जाईल ना, पोरगी लग्नाला आली म्हणलं दुसऱ्याला पुढे जाऊन आता राहा. गावात असं पाय पाय होय, किती घाम बिम येतो उन्हात. गावात सांगा बरं. सगळ्याला मागितले, कोणी म्हणतो 2,000 देईन, कोणी म्हणतो 500 देईन, पण
भावाला बी म्हणलं थोडी मदत कर, पण मग काय म्हणले मग तुमचे भाऊ? नवऱ्याच्या दुखण्यात माझे सगळे पैसे बी गेले, बाई. शेत बी इकलं. आता मुलगी माझी लग्नाला आली. हा वय, अहो ऐन टायमाला आहे ना कोणी नसतं बरं का कोणाचं. इतकी भीती वाटते ना मला. एकटी बाई माणूस आहे मी. लोक हे असे येत. बरोबर आहे. मला ना कोणाची साथ राहिली नाही बघा. भावाच्या दारात गेले तर भाऊजाईनी पाणी सुद्धा विचारलं नाही. अहो ताई, भाऊजाई कोण कोणाचे असतात सांगा बरं. हा, लेकीचं लग्न करून टाकीन म्हणलं. माझं काही कवा आहे ना, मी माझी मोलमजुरी करून खाईन. हा बरोबर आहे. माझ्या तर गरीबीला इतकी आग लागली का 4 पाहुणे दारात आले ना, मीठ मिरची घालाय बी माझ्याकडे पैसे नाही बघा. म्हणून भावाच्या दारात गेले हो मी. जाऊन माझी चूक झाली. ह्या जगात आहे ना गरीबाचा कोणी वाली नाही. अहो ताई, गरीबाचीच लय परवड असती. लोक काय करतात, श्रीमंताच्या पुढं पुढं करतात आणि गरीबाला पाणी सुद्धा कोणी विचारित नाही हो, लुटून लावतात. आणि आमचे ना माझे स्वतःचे सगळे परके झाले. आम्ही अनाथ झालो बघा. बरोबर आहे. बाहेरचेच परके लोक जे असतात ना ताई ते कामा येतात, पण स्वतःचे जे असतात ना ते काही कामाचे नसतात. आम्हाला पण लय थोडा अनुभव आहे बरं का त्यातला, आहे का नाही. जिला नवरा नाही ना त्या बाईचं या जगात काहीच खरं नाही. आणि ज्याला पुरीला बाप नाही ना तिच्याकडे कशा वासनेने बघतात लोक हे तुम्हाला चांगलंच माहिती. आणि एकटी बाई मी कोणाला दाद देऊ. जिच्या पाठीवर भावाचा मजबूत हात असला ना त्या बहिणीला भीती तरी नसते. पण माझं नशीबच खोटं दळिंद्री आहे. दुसऱ्याला काय दोष देऊन उपयोग आहे. आणि माझी तुम्हाला हात जोडून विनंती, मी हे तुम्हाला काही सांगितलेलं आणि वाटात भेटलेलं हे तुमच्या मुलीला काहीच सांगू नका. नाहीतर तुमची मुलगी आहे ना तुम्हाला सुद्धा घराबाहेर काढायला भ्यायची. भाऊ माझा चांगला आहे म्हणून तरी मी त्याच्या दारात गेले. अहो ताई, अजिबात घाबरू नका. आता बिलकुल ना टेन्शन घेऊ. अहो ही पोरगी तुमची नाही आमची पण आहे ना. आणि पा अहो एकच पोरगी, तिची कशाला काळजी करताय तुम्ही? आहेत ना आम्ही. होय, आपण करू त्या पोरीचे लग्न. आणि असं समजूच नका अजून माणूस की संपलेलं नाहीये. तुम्ही रडपड काय करू नका, आम्ही आहे ना तिला. मग अहो या जगात अजून भरपूर चांगली माणसं आहेत. चांगलं होईल, नका टेन्शन घेऊ. सगळे काय एकसारखे नसते. ते पा तू एक काम करत आमच्या गाडीत बस आणि आमच्या बरोबर चल. काय आणि काय नाही, मस्त बसून राहायचं गाडीत. आम्ही पुढे जातो आणि ते जावाई पाहतो आणि पोरगी पाहतो. काय कसं काय लय नाटक करत पाहतो त्यांच्याकडे तिथे गेलो. चला चला घ्या बसून. घ्या बसून. घरी गेलोय ना असं पाहतो तिचा सुंबार ना आता नाही पैशाची पेमेंट आली का त्याला. काय करावं द्या ना पोरीला आहे ना, थोडेसे पैसे आले की अगदी पर माणसं विसरून जातात. बसाव. दाजींचं काहीच नाही, ते आपली ताईच तुसडी आहे, मला माहिती नाही. हा तुझ्यासारखीच. काय करावं त्यांना तेच संस्कार आहेत आमचे. बरं तुम्ही गाडीत भांडण नका करू आता, मग शांत राहा. गाडीची एकटी सापडते भांडणं करायला. हा आज का? स्टेअरिंगला असतात ना त्यांनी. अगो बाई. काय करावं ह्या पाहुण्याचं पुरीच अजिबात टेन्शन बरोबर घेऊन ठेवलं बायांनी जायचं ग मला. बघ ना आहे का तुझी ताई. आता हे आले आले अरे वा 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 वा. एकदम बरं आहे. तू कशी आहेस? का बरं आहे बाई. हा चांगलं भेटून घे. पाहुणे कुठे हा काय गाडी. दाजी, ओ दाजी आहेत का नाही? म्हणजे घरात लावलं का आम्हाला कुठं कोण आहे तुम्हाला? काय म्हणले? नाही लवकर आले म्हणलं पाहुणे, लवकर आले. काय बोलले पाहिलं का आपल्याला. अहो लवकर आले म्हणलं पाहुणे. जरा बोलण्याची पंधरीच भात असते काहीतरी. हो ते आपलेच आहेत. काय दाजी लयच कमी झाले तसं. आपलेच राहायला घालतील नाही. आता तुमची ताई काय थोडा त्रास देते का? नाही कमी होणारच. आणि ऐका ना किती कमी झाली हिची तब्येत. एवढं काय कुठं कमी झाले राव. मग? बघाय ना तुम्ही तिचं वजन दोघांचं करा. कोणाचं जास्त भरतंय जरा बघा. नाही महिला पहिले अशी होती, आता परवांगा झाली. तरी मला रोज मग? भांडत आहेत. पूर्ण गालबेल बसलेत तिचे. एक काम कर हा. त्यांना तिकडे घे आणि तिथे घे जाऊन आपल्या घरी खायला प्यायला घालू म्हणजे जरा तब्येत सुधरून. हा ना. चला बसा गाडी. चालतंय चल. चला ना. चला की आम्ही कुठं नाही म्हणतो. अरे तुमचं जरा आता गप करताल का तोंड. तुमचं काय कळणार, तुम्ही लयच गप दिसताय. काय करायचंय, चाललंय हे बरं चाललंय म्हणायचं. का बरं? अहो इथं मोठ्यानं बोलल्यावर सजा मिळते. मी गडी म्हणून जन्माला आलो ना, हेच माझं भाग्य आहे. तुला काही कळलं तर नाही काय जरा असं लय वेगळं बोलून राहील तुम्ही. काय झालंय काय नेमकं?
अहो आमची पोरगी किती चांगली वागली ना तरी तुमचा ती ना तुम्ही जुनरस पिटीत पुरीच आमच्या. तुम्ही तुमच्या पोरीच कौतिक सांगणार हो. मग हम्म. मग काय लोकांच्या पोरीने सांगायचं आम्हाला कौतुक. हा मग काय लय तुम्हाला गुणाची जेवायला तुमची देत पोरगी. नाही तुम्हाला. हा जेवायलाच देत नाही. अगं जेवाय देते पण तरास किती देते, त्या तरासाने मी निमा राहिलो नाही. अहो नाहीतर एवढं लग्नाच्या आधी कसा होतो मी अगदी. काय तू अरे लाज वाटते का नाही नवऱ्याला उलट सुलट बोलायला? हा ऐक, ज्याची बायको माणसात नाव इज्जत ठेवीत नाही ना त्याला चौकात सुद्धा इज्जत भेटत नाही बघ. काय म्हणावं तर तुला? अरे सहज माणूस बोलून जात, अरे तुझी बायको ऐकत नाही, घरी चालला का मला इकडे ज्ञान पाजायला? काय चाललाय धंदा तुमचा? तुला आहे ना, तुला तुझा लाड लई केला बघ ह्या माणसा. दरोदर हल्ले पाहिजेत. पाहू ना तू मे बी डोक्यावर चढून ठेवली हो. धरली असती कुठली असती ना, हे दिवस पाहायला नसते भेटले. अगं बापाने तुला हे शिकवलं का तू अशी वागते? अजूनपर्यंत तुझ्या बापाला बोलायचं धाडस आहे ना माहीत झालं नाही बघ. मी तुला सांगते त्या बहीण भावाचं नातं तोडणार आहे काय? तिच्या बापाचं काय नाही का इथं? ती गरीब आहे ना म्हणून चाललंय, नाही तर दुसरी एखादी कोणी असताना तिने बापाच्या प्रॉपर्टीला निम्मा हिस्सा घेतला असता बघ. आणि तिला तू घरातून हाकलून देते. ती मुलगी आहे ना मला सून म्हणून करायची बघ. जर आपण त्यांना साथ नाही दिली ना आपल्या जगण्यात काही फरक नाही. आधी त्यांना गाडीतून खाली आण, वय जा पुढं. या 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 ये बा. एवढं सोन्यासारखं लेकरू राव तुमची सख्खी भाषी. काय पाहुणं, तुम्ही आमच्या पोरीला पदरात घेतलेला लय उपकार झाला बघा. काळजी मिटली. माझ्या तायडीच्या जीवाला बी लय कार होता. आता काय एकदा हे जर लग्न झालं ना मोकळं झालं मी. बाई तू एकटीच परपंच कर, मी सुद्धा ह्या घरात निघून जातो. आता वैताग आलाय मला निघता. सगळ्यांनी जर असं या लेकराकडे दुर्लक्ष केल्यावर कसं जगायचं त्यांनी? सांगा बरं. ती बाई एकटी काही करू शकते? अहो, पण हे मला समजतंय ना, तुमच्या लेकीला समजायला पाहिजे होतं ना. बरं सांगा तुला काय बघितली डोळे मोठाले करून? अहो जाऊया बापू, आता सांगितलं ना समजून लेकरू लहान आहे. हे लहान आहे का लेकरू? मग आईसाठी लहानच असतं हा लेकरू. आईसाठी लहान असलं तुझं बी तोंड हल्लं पाहिजेत. नको रे भाऊ, असं नको करू. नवरा नाही याच्या यातना किती मी भोगते रे. त्या बिचारीला वाटेवर सोडून तू कुठं जाणार आहे? ती माझ्या संग किती वाईट वागली असं ना तरी तिला माफ करतो. मला त्याच्यातून आज जे चांगलं घडलंय ना माझ्या लेकरासाठी त्याचा मला खूप आनंद झालाय. माझ्या मुलीला आहे ना खरे आईबाप मिळालेत आज. मी ना तुमच्या सगळ्यांच्या पाया पडते, कोणी कोणावर नाराज होऊ नका. जरी भाऊ तुला माझी वहिनी काही म्हणली असं ना भाऊजे, तरी तू तिला माफ करवाळा. आणि तुम्ही दोघं जण खुशीत राहा, त्याच्यातच माझी खुशी आहे. तुम्हाला सोडून आम्ही पण नाही राहणार. आजपासून तुम्ही पण आमच्या संग राहायचं. मला माफ करा, आता सगळी माझी चुकी झाली. माझ्या भाषेचं नाही तर माझ्या मुलीचं म्हणून लग्न मी तुमचं थाटामाटात करून देईन. आणि आता लोक सुद्धा गावातले म्हणले पाहिजे का भाषेचं लग्न मामीने काय थाटात करून दिलं, असं भारी लग्न लावून देते. नाही आई, खरंच माझं चुकलं, मला माफ कर. आणि चला तुम्ही सगळ्यांनी माझे डोळे उघडले. आणि नवरा आणि आजपासून तुम्ही बायको नाही नवरा आहेत, मी नवरा नाही बायको आहे असं समजा. यार काय आलं? सगळं पाहुणे रावळं झालं का? एकदाच मान्य केलं बाबा. चला, काय आलं? येते अहो ना ना, काय आलं? आता बहीण आहे ती माझी. हा, आम्हाला माहिती लग्न जमलं आता. कोणच लग्न जमलं? हे काय आमच्या ह्या पूजाचं, कोणा संग जमलं? हे काय आमचं मेहणं. माझ्या भावासोबत ना नाला जरा जरा जागा बोलू हा. पुढे घ्या. ना ना, मला सांगा आता ही बहीण आहे. हा, तिने जर हिस्सा मागितला असता तर प्रॉपर्टीतला निमा द्यावा लागला असता का नाही? पण लय मोठ्या मनाची बहीण आहे माझी. माझ्या प्रॉपर्टीत तिने थोडा सुद्धा हिस्सा दावला नाही. मी परत ऐकलं आता भेदाडाच्या कानावर मी आलो. आता का परत पेटलं का सकाळची नाही, वेळची आहे? नाही नाही नाना विटला अहो, भरोसाच नाही लागत यांचा. घेतला विटून. यांचे रोज सकाळी बरं हाना मारा मारा नवरा बायकोच्या. काय अयो. आता सांगायची? अरे हो ना, आणि तुझी बहीण आहे आणती. ही आणती मला. आता पैलवानेस का खावनेस? अहो मी त्याला मार खाल्लेला लहानपणीचा, काय सांगू तुम्हाला. अरे पण हे काय उपयोगाचं आहे? दोघांची वय मोकळा. अरे ही काय उपयोगाचं आहे? नाही. आता ना मी तुम्हाला भांडणार नाही हो. आणि कोणालाच ती भांडणार नाही. पोरगी ना ह्यांनी नाही दिली तरी घेऊन जातो तो. आठवण घ्या आणि पसंत. यांची नदी याला आहेच हे. नाही, यांची नदी आली, यांची काय ती पोरगी? ती बिचार बाईची पोरगी आहे. आहे ना, तीच मी हिला सांगत होता ना ना. तू आहे ना इतका हलकट, तू रुपये काय खर्च नको करू, फुकटच बघ. तेच फुकट म्हणतोय मी, फुकट. आमच्या दाजी ना काय फुकटच बघतात म्हणून आमची बहीण चिडते. अरे काय रोग नाही आला, पेटून दिलं तर
15 दिवस जळायचं नाही. अहो ना हा. पेट्रोल सुद्धा आहे ना मेवण्याला टाकायला लावित याची काळजी माहिती का तुम्हाला? माझ्या हातात काय आहे सगळं हा. हिच्या बहिणीच्या हातात हेच आहे, हा. हेच- हेच फुटते, बायको देईन तो खातोय. हाय का जावाय पसंत आहे ना तुम्हाला? हा. एक नंबर करून देतात ना, जोरातच. काय करून देतात? लग्न करून देतात का मी करू तिकडं? 4 रुपये नाही यांच्याकडे. होय? होय. मी देते लावून हा, पहा आता, पहा, माहिती मी लग्न मुलगी. लावून देईन माझ्या भाचीचं. पाहिलं ना नाना तेल टाकायचं नाही, बंद ऐकायचं करा. तुला. सगळं माझी हा. शुभ कार्यात तुमचा हातभार लागू द्या. तेल टाकायचं, आम्ही तेल टाकायचो. नाही हो, नाना, नाना, तेल नाही मिठीचा होत, तुम्ही. नाचीचा टाका. लिकीचं मिठीचा उलट तुम्ही कधी चक्र मारता कधी अधून मधून हा. मग तुमची लेक कालच माझ्या मागे दांडा घेऊन लागली होती. लेकीचं काय घेऊन होय बसला का? तुम्ही? नाही, मला कशी आणि झाली मी काय ती. म्हणतो तायडे बरं का, माझ्या लग्नात आहे ना मोठा डीजे लावू हा. पण तू काही नाचू नको, आजूबाजूच्या गावांमध्ये भूकंप येईल बरं का. बरं दारात उभं करतात का चहा चला पाणी चला नाही चला 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 घरी चला. जाऊ का मी आता? हा चालतं. हो नाना आता या ना चहा घ्यायला. ना, ना, लग्नाला या. हो, शेजाऱ्याचं मी काय खात नाही जरा. चला चला ए, चल गे. सगळ्यांचं तोंड बंद करा आता. मी काय म्हणतो ऐक ना, झालं मिटलं. 500 रुपये दे ना. मी काय म्हणतो 500 रुपये दे ना. तुला तर लाजच नाही रे. अगं ते दाजीचीच उधार घेतली होती मी मागे एकदा मागच्या महिन्यात, ते द्यायची परत. ते आत्ता मागतील ते पप्पांसमोर, मग चौथीला माझी. तुला त्यांच्याकडून कोणी घ्यायला सांगितलं होतं? तुला किती वेळा चोरून पैसे देते मी? अरे लहानपणापासून तू असाच कसा? आता मागितले एखाद्या वेळेस त्यांना, एखाद्या वेळेस दिले का मी तुला? त्यांना नको चुना लावायला कोणी. अरे पण मी देते ना तुला पैसे. कसं तर कसं तो पैसे करतो? देणार येस का नाही ते मला सांग. तू धमकी देतो का मागतो? धमकी देतो. अगं दे ना 500 तर मागतोय. बरं चल देते. हा. उगा बावटवाणी करतो निसता. पाहुण्याला पैसे मागवतो, चौघार येतो. आधीच तो म्हणतो तुझ्या मी मायाची भिकारी येतं. बाहेरची बेकारी त्याला म्हणा तूच बेकारी आहे. कसलाय तो दहाजी तोंड्या. कसं पसंत केला तू? आता मी लहान होतो त्यावेळेस, नाही तर मी नाहीच म्हणलं असतो बा, आमची बहीण नाही द्यायची. आता काय पडलंय पादरात म्हणून म्हणून मी गोड करते ना, मग चल जाऊन दे. त्याच्यात काय करे.